नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्रातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 16 ऑगस्ट 2026 पर्यंत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आज आहे 16 ऑगस्ट 2026 आणि घरकुलासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये आता वाढ करण्यात आलेली असून अतिरिक्त 50,000 रुपयाच्या मदतीची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आता जी ही रक्कम आहे 50,000 रुपये, ती नेमकी कशासाठी आहे, कोणाला मिळणार आणि सोलरसाठी नक्की किती मदत आहे आणि घरकुलाच्या कामाची सध्याची प्रगती काय आहे, हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण आलेली पहिली अपडेट जर नीट लक्ष दिलं तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त 50,000 रुपये आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र ही संपूर्ण 50,000 रुपयाची रक्कम आहे ती फक्त घर बांधण्यासाठी मिळणार नाहीये. या रकमेचे 2 भाग आता करण्यात आलेले आहेत. 35,000 घराच्या बांधकामासाठी आणि 15,000 सौर ऊर्जा यंत्रणेसाठी, म्हणजेच की घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अतिरिक्त मदत मिळण्यासोबतच सौर ऊर्जेला देखील आता प्रोत्साहन देण्यात येत आहे. ओके, आता जर आपण ही सौर ऊर्जेबद्दलची जर अपडेट बघितली तर या योजनेअंतर्गत घराच्या छतावर 1 किलोवॅटपर्यंतची सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी 15,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच की घरकुलाच्या बांधकामासोबतच लाभार्थ्यांच्या घरात सौर ऊर्जेची सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा आता उद्देश आहे. पण येथे एक महत्त्वाची अटसुद्धा आहे. आता सौर ऊर्जा यंत्रणा उभारली नाही तर 15,000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देय होणार नाही आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी या अटीची विशेष नोंद घ्यावी, हे मी तुम्हाला आधीच सांगतोय. आता तसेच सौर ऊर्जेसाठी आणखीन 30,000 रुपयांपर्यंतची मदत याबद्दलची जर अपडेट द्यायची झाली तर याशिवाय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून 30,000 रुपयेपर्यंत मदत उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना सौर ऊर्जा यंत्रणेसाठी केंद्र आणि राज्याच्या संबंधित योजनांमध्ये मिळून 45,000 पर्यंत सहाय्य मदत मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की घरकुलासोबत सौर ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही आता भर देण्यात येत आहे. आता घरकुलाच्या कामाची मोठी आकडेवारी आलेली आहे, ती सुद्धा आपण पाहूया. आता महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या टप्पा 2 अंतर्गत तब्बल 13,60,084 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यापैकी 12,85,553 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच की ही योजना एकदम जोरात चालू आहे. आणि या पहिल्या हप्त्याच्या माध्यमातून सुमारे 2,062 कोटी 6 लाख इतका निधी जो आहे तो वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा असेल की किती घरकुले नक्की यामध्ये पूर्ण झालेली आहेत, तर मंजूर झालेल्या घरकुलांपैकी आतापर्यंत 1,48,542 घरकुलांचे बांधकाम जे आहे ते पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. म्हणजेच की मोठ्या संख्येने घरकुलांचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना आता घराचा लाभ जो आहे तो हा मिळत आहे. आता घरकुलासाठी मूळ अनुदान नक्की किती आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मूलभूत स्वरूपात 1,20,000 इतके आर्थिक सहाय्य दिले जात आहे. याशिवाय शौचालयासाठी 12,000 रुपयापर्यंत मदत उपलब्ध आहे. तसेच मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 90 ते 95 दिवसांच्या अकुशल मजुरीचे सहाय्य सुद्धा मिळू शकणार आहे यामध्ये. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना केवळ घराच्या बांधकामासाठीच नव्हे तर इतर संबंधित सुविधांसाठी विविध माध्यमातून मदत मिळत आहे. तसेच आता महाराष्ट्राच्या इतर जे काही घरकुल आहेत, योजना आहेत, त्याबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट जर सांगायचे झाले तर महाराष्ट्रात फक्त आणि फक्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच नाही आहे, तर विविध सामाजिक घटकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत. यामध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना आणि मोदी आवास घरकुल योजना यांचा समावेश आहे. आणि या योजनांमधून पात्रतेनुसार विविध प्रवर्गातील नागरिकांना घरकुलाचा जो लाभ आहे तो दिला जात आहे. आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची निवड जी आहे ती संबंधित स्थानिक प्रशासन आणि जिल्हा परिषदेमार्फत ठरविलेल्या प्रक्रियेनुसार केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना निधी DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट बँक खात्यात जो हा निधी आहे तो वितरित केला जात आहे. यामुळे निधी जो आहे तो थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आता व्यवस्था सुद्धा करण्यात चांगली आलेली आहे. तसेच घरकुलाचे बांधकाम योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही यासाठी जिओ टॅगिंग म्हणजेच की घराच्या बांधकामाच्या ठिकाणाची डिजिटल नोंद सुद्धा केली जात आहे. यामुळे घरकुलाच्या बांधकामांची प्रगती तपासण्यास प्रशासनाला मदत होते. जिओ टॅगिंगचा अर्थ एवढाच की तुमचं बांधकाम कितीपर्यंत चाललं आहे त्याची फक्त
डिजिटल नोंद केली जाते याद्वारे. ओके, जिओ टॅगिंगद्वारे. आता नंतरची एक अपडेट आहे ती म्हणजेच की आता एक विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे. अतिरिक्त 50,000ची तरतूद म्हणजेच की प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात एकाच वेळी 50,000 रुपये जमा होतील असा अर्थ होत नाहीये. यातील 35,000 रुपये घरकुलाच्या बांधकामासाठी आणि 15,000 रुपये सौर ऊर्जा यंत्रणेसाठी अशी तरतूद आहे. आणि सौर ऊर्जा यंत्रणा न बसवल्यास संबंधित 15,000 रुपयांची जी तरतूद आहे ती लागू होणार नाही. म्हणजेच की 15,000 रुपये हे मिळणार नाही आहेत. ओके, थोडक्यात सगळे तुम्हाला अपडेट मी संपूर्ण सांगितलेली आहे. अतिरिक्त 50,000 रुपये पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये 35,000 घराच्या बांधकामासाठी आणि 15,000 रुपये सौर ऊर्जा यंत्रणेसाठी आहेत. PMAG टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रात 13,60,084 घरकुलांना मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे. यापैकी 12,85,553 लाभार्थ्यांना पहिला टप्पा देण्यात आलेला असून 1,48,542 घरकुले जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा आलेली आहे समोर. म्हणून जर मंडळींनो तुम्ही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची पात्रता, मंजुरी, हप्त्याची स्थिती आणि बांधकामाची प्रगती संबंधित ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडून सुद्धा तुम्ही तपासून घ्या. आणि ही जर माहिती तुमच्या उपयोगाची वाटली तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.